साताऱ्यातील कास पठारानजीक येऊन छोटी मोठी रिसॉर्ट तयार करणाऱ्या पुण्या मुंबईच्या धनदांडग्यांना मोठा धक्का बसला आहे। पठारानजीक असलेल्या पारंबेवाडी येथे अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी अशोक किशनचंद भावनांनी या पाचगणीच्या धनदांडग्याला तब्बल 4 लाखाचा दंड ठोठावत सातारा तहसीलदारांनी मोठा दणका दिला आहे। महसूल विभागाच्या या कारवाईनंतर कास पठार परिसरासह सातारा शहरात खळबळ उडाली आहे। भावनांनी नामक हिंदी भाषिक पाचगणीचा एक धनदांडगा कास पठार परिसरात पाय रोवत आहे। बांधकाम करण्याच्या नावाखाली त्याने मोठ्या प्रमाणात उत्खनन केल्याची माहिती सातारा तहसीलदारांना मिळाली होती। या आधारे ग्राम महसूल अधिकारी मंडलाधिकारी यांनी जागेवर जाऊन पाहणी केली असता त्या जागी विनापरवाना उत्खनन सुरू असल्याचे निदर्शनास आले। त्यानंतर तहसीलदारांनी ठोस पावले उचलत 74 ब्रास मुरुम काढल्याप्रकरणी 3,85,000 रुपये दंड ठोठावला आहे। या दरम्यान यावेळी वापरण्यात आलेली वाहन सामग्री जेसीबी व ट्रॅक्टर देखील जप्त करण्यात यावेत अशी मागणी होत आहे। सातारा तहसीलदार नागेश गायकवाड यांनी केलेल्या कारवाईचे कासप्रेमीतून स्वागत होत आहे। नीट जेई सीईटी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला।
आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी। उच्च शिक्षणातील निर्णायक वळणावरील दीपस्तंभ अर्थात रॉय सरांची फोटॉन करिअर अकॅडमी। नीट, जेई, रेग्युलर रिपीटर बॅचेस, MST CET बॅचेस, 100% निकालाची परंपरा, सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी IIT फॅकल्टी, तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी। आजच आपला प्रवेश निश्चित करा। फोटॉन आहे तर शक्य आहे। संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी, विसावा नाका, माने हॉस्पिटल शेजारी, सातारा। फोन 93 564 7200। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।